बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे। अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होतीये। यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते। त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। इतकंच नाही तर अजित पवार यांची नक्कल करत शरद पवार यांनी डोळ्यावरील चष्मा काढला, तसेच डोळे देखील पुसले। त्यामुळे तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला शरद पवार स्वतः उपस्थित होते। त्यानंतर आज त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार निवडणुकीला उभ्या होत्या, त्यावेळी शरद पवार येतील आणि भावनिक आवाहन करतील असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता ते भावनिक बोलत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। इतकंच नाही तर यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल देखील केली। काही लोकांनी आमच्यावर खटला केला। आयुष्यात मी कधीही कोर्टात उभा राहिलो नव्हतो, मात्र त्यांच्यामुळे मला त्याला सामोरं जावं लागलं। माझ्या नावानं समन्स आले, मला घर फोडायला कुणी शिकवलं नसल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। बारामती विधानसभा मतदारसंघातील होणारी पवार विरुद्ध पवार निवडणूक आता चांगली चर्चेचा विषय ठरली आहे। अजित पवार यांनी केलेल्या सर्व आरोपांना शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। मला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून आणि नाही मिळाला तर अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून निवडणुकीला सामोरं जाईल, एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणारच असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय। संकटाच्या काळात अजित पवार माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे होते, त्यामुळे मी त्यांच्यासोबत राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय। पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले। नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एबी फॉर्म दिला असल्याची बातमी समोर आली आहे। त्यानंतर नवाब मलिक यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं। मात्र तोपर्यंत त्यांनी पक्षाच्या वतीनं एबी फॉर्म मिळाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही किंवा फेटाळला देखील नाही। मौन पाळत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, तसंच उमेदवारी दाखल केली। उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। 3 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मला मिळेल अशी मला अपेक्षा आहे, मात्र तो मिळाला नाही तर अपक्ष निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी आपले बंधू तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली। कॉपी करून पास होण्यात काय मजा, हिंमत असेल तर अभ्यास करून पास व्हा आणि आपलं प्रमाणपत्र दाखवा असं त्या म्हणाल्या। बारामती विधानसभेतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सकाळी कान्हेरी इथं सभा झाली। त्यात बोलताना सुप्रिया सुळे त्यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला। त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरू झालेत। मी अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर पाहते, त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की हे चिन्ह तुमचं नाही, या चिन्हांची लढाई न्यायालयात सुरू आहे। त्यामुळे ते विसरले असतील, पण मी अजून विसरले नाही। पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्याचं काम अदृश्य शक्तीनं केलंय। मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही, मी अदृश्य शक्ती विरोधात बोलतेय, कारण त्याच शक्तीनं आमचं घर फोडलं, पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्याचं काम केलं। लोकसभा निवडणुकीत मी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे मला देखील माहीत नव्हतं, पण आम्ही मिळेल त्या चिन्हावर निवडणूक लढून आणि जिंकून दाखवली। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शिवसेनेच्या तिकिटावर 2014 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता, तर 2021 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। तृप्ती सावंत या दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत। 2014च्या पोटनिवडणुकीत त्यांनी नारायण राणेंचा पराभव केला, मात्र 2019 मध्ये शिवसेनेनं विश्वनाथ महाडेश्वर यांना संधी देत सावंत यांचे तिकीट कापले, त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि काँग्रेसचे झिशान सिद्दकी निवडून आले होते। 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघात बाळा सावंत निवडून आले। त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली। या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा 19,000 मतांनी पराभव केला। यानंतर 2019 मध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दकी यांनी 38,337 तर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना 32,547 तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती सावंत यांना 24,071 मतं मिळाली होती। यातच मनसेचे अखिल चित्रे यांना 10,683 मतं मिळाली। यामुळे आता जर 2019 सारखी परिस्थिती निर्माण झाली तर वरुण सरदेसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला। विजयन कोट्टायमहून तिरुअनंतपुरमला परतत होते। सकाळी 5:45च्या सुमारास वामनपुरम पार्क जंक्शन इथं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे जात असताना अचानक एक स्कूटर चालवणारी महिला कार समोर आली।
महिलेनं स्कूटर अचानक वळवल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी ब्रेक लावला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आपापल्या कारमधून ताफ्यातून खाली उतरले. त्यांनी तातडीनं परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अनेक वाहनं एकमेकांवर आदळल्यानं वामनपुरम पार्क जंक्शन जवळ काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री विजयन जखमी झाले नाहीत याची खात्री केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकाही होती. पोलीस विभागानं अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केलाय. पोलीस महिला स्कूटर चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांना हे जाणून घ्यायचंय की महिलेनं अचानक स्कूटर का वळवली. बाबा सिद्दकी यांची गोळी झाडून हत्या केल्याच्या घटनेला महिनाभर झाला नाही, तोच त्यांचा मुलगा झिशान सिद्दकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्दकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करत झिशान सिद्दकीने अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानशिवाय राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दकी यांचा मुलगा झिशान सिद्दकी यालाही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मुंबई पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्याला नोएडा इथून अटक केली. केवळ टाइमपास म्हणून फोन केल्याचं आरोपीनं तपासात सांगितलंय. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी बाबा सिद्दकी यांच्यासोबत उपस्थित असलेले पोलीस सुरक्षा रक्षक श्याम सोनवणे यांना निलंबित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोरांवर कॉन्स्टेबल सोनवणे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस या कोणातून तपास करतायत. बाबा सिद्दकी हत्या प्रकरणातील 10व्या आरोपीला मुंबई पोलिसांनी 20 ऑक्टोबरला अटक केली होती. आरोपी भगवंत सिंगला नवी मुंबई परिसरातून पकडण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की भगवंत सिंग उदयपूरहून मुंबईला एका आरोपीसोबत शस्त्र घेऊन गेला होता. तो सुरुवातीपासूनच शूटर्स आणि कट रचणाऱ्यांच्या संपर्कात होता. वनगा कुटुंबाला भाजपनं वाऱ्यावर सोडलं असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. वनगा यांना कर्माची फळं मिळाली आहेत, ती सर्वांनाच भोगावी लागतात. एकनाथ शिंदे यांना देखील ती भोगावी लागतील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना देखील त्यांची कर्माची फळं भोगावी लागणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. पालघर मतदारसंघातील आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झालेत. यावर राऊत यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत, त्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, ते देवमाणूस आहेतच, त्यामुळे तुम्हाला ते सांगण्याची आवश्यकता नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. वनगा यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांना देखील त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांना उमेदवारी न देता दुसरा उमेदवार दिलाय. त्यामुळे वनगा नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात सध्या आत्महत्या करण्याचा विचार येत असल्याचे त्यांच्या पत्नीनं काल म्हटलं होतं. त्यातच वनगा हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचं मतसर्वेक्षण जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं अधिसूचित केल्यानंतर दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमं अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज आयोजित करणं आणि प्रकाशित करणं किंवा प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 126(1)(ब) नुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भात मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखवण्यास तसंच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक सर्वेक्षण अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेल, असं भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आलंय.